नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. हल्ली बाजारात 2 स्टीलचे कुकर, एक 3 लिटरचा आणि दुसरा 5 लिटरचा, सोबतच एकच झाकण असा सेट मिळतो. असा कुकर सेट चुकूनही अजिबात घेऊ नका. त्यासोबत एकच झाकण व एक सेट असा मिळतो, तर हा सेट चुकूनही घेऊ नका. मी स्वतः वापरलेला आहे. थोड्याच दिवसांनी कुकरचे झाकण व्यवस्थित लागत नाही, कुकर व्यवस्थित वाफ देखील पकडत नाही आणि झाकण देखील उडते. शेवटी नाईलाजाने तो कुकर वापरणे बंद करावे लागते आणि आपले पैसे देखील आपल्या अंगावरती पडतात. त्यामध्ये कुकरचा प्रॉब्लेम नसतोच, परंतु झाकणाचा खूप प्रॉब्लेम येतो आणि पैसे देखील अंगावर पडतात. टिप नंबर 2. हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी, कोरड्या टाळूची निगा राखण्यासाठी हायड्रेशन अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे केसांना तेल लावणे आवश्यक आहे. केसांना तेल लावून मसाज केल्याने फक्त रक्ताभिसरणच वाढत नाही, तर केसांना पोषण देखील यामुळे मिळते. टिप नंबर 3. स्वयंपाकघरामध्ये कुकरमध्ये स्वयंपाक करताना मुलांना आजूबाजूला अजिबात खेळू देऊ नये. काही गृहिणी लहान मुलं असतील तर अगदी किचन ओट्यावर बसून स्वयंपाक बनवतात. हे देखील अतिशय चुकीचे आहे, कारण गॅस आणि कुकर दोघांचाही वापर खूप जास्त जपून करावा लागतो. थोड्याशा चुकीमुळे देखील मोठी दुर्घटना होऊ शकते. मुलांचे लाड करणे चांगले आहे, परंतु किचनमध्ये मुलांचे लाड अजिबात करू नये. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 4. जुलाब लागले असतील तर कढीपत्त्याच्या पानाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. कढीपत्त्यातील औषधी गुणधर्म जुलाब कमी करतात. टिप नंबर 5. ज्या महिला झाडू मारतात त्या स्त्रिया लवकर म्हाताऱ्या होत नाहीत. त्यामुळे त्यांचे गुडघे आणि पाठीचा कणा नेहमी निरोगी राहतो. तर महिलांसाठी अतिशय उपयुक्त टिप आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. टिप नंबर 6. गॅसवर कुकर चढवला असेल तर लगेच दुसरे काम करू नये. यामुळे काही वेळा आपल्याला कुकरची आठवण पडते. यामुळे कुकरला लावलेला पदार्थ तळाला जळून जातो आणि कुकरचा यामुळे स्फोट देखील होऊ शकतो. टिप नंबर 7. खजुरासोबत मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारी स्त्रीसुद्धा एकदम तरुण दिसू लागते. टिप नंबर 8. फंगल इन्फेक्शनमध्ये देखील कढीपत्त्याची पाने खूप फायदेशीर ठरतात. टिप नंबर 9. त्वचा उजळवण्यासाठी हळद व दुधाची साय एकत्र करून 15 ते 20 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. याने त्वचा उजळते. तर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 10. कोरडी त्वचा थंडीत जास्त सुरकुत्या पडलेली दिसते. अशा वेळेस मध, लिंबूरस आणि साखर, लिंबूरसाने स्क्रब करावे. तेलकट त्वचेसाठी स्ट्रॉबेरी फेशियल अतिशय उत्तम आहे. टिप नंबर 11. लग्न किंवा पार्टीमध्ये हेवी मेकअप केलेला असेल तर असा मेकअप लवकर निघत नाही. म्हणून चांगल्या कंपनीचं मेकअप रिमूव्हर वापरा. यामुळे मेकअप सहज निघेल. पूर्ण मेकअप जर निघाला नाही तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स देखील येऊ शकतात किंवा होतात. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 12. हिवाळ्यात दररोज गाजराचा रस किंवा ज्यूस पिला पाहिजे. यामुळे तारुण्य टिकून राहते. चेहऱ्यावर लवकरच सुरकुत्या यामुळे येत नाहीत, कारण गाजरामध्ये चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त
पोषक गुणधर्म असतात. टिप नंबर 13. चेहरा किंवा केस सुंदर दिसावे असे वाटत असेल तर शक्यतो वर लावणाऱ्या गोष्टीवर भर न देता खाण्यापिण्यावर जास्त भर द्यावा. यामुळे आपोआपच आपला चेहरा आणि केस एकदम सुंदर होतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 14. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना दही लावावे. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामुळे केसांना चांगले पोषण मिळते. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे केस कोरडे होतात, तर केसांना दही लावल्यामुळे केसामध्ये ओलावा टिकून राहील आणि केसामध्ये कोंडा अजिबात होणार देखील नाही. टिप नंबर 15. ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी पपईचे जास्तीत जास्त सेवन करावे. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 16. ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध यामध्ये मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या अजिबात पडत नाहीत. टिप नंबर 17. मॉर्निंग सिकनेस म्हणजेच सकाळी थकवा जाणवणे, उलटी, मळमळ होणे या सर्व समस्या कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने दूर होतात. टिप नंबर 18. हिवाळ्यात पायांना खूप जास्त भेगा पडतात. त्यावर उपाय म्हणून रात्री झोपण्यापूर्वी तळपाय कोमट पाण्याने स्वच्छ घासून धुवून घ्यावे. नंतर टॉवेलने स्वच्छ पुसून घ्यावेत. एका वाटीत 2 चमचे बेकिंग पावडर, 1 चमचाभर व्हॅसलीन, 2 चमचे ऑलिव्ह ऑइल टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून तळपायांच्या भेगांना लावावे. नंतर पायामध्ये पायमोजे घालून घ्यावे. सकाळी स्क्रबने घासावे व त्यावर तूप लावावे. आठवड्यातून 2 वेळेस हा उपाय करावा. यामुळे तळपायांच्या भेगा कमी होतात. प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 19. वारंवार खाणे ही खूप वाईट सवय आहे. पहिले अन्न पचायच्या आधी दुसरे अन्न खाल्ल्याने जठराग्नीचे काम बिघडते. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही व अतिरिक्त चरबी पोटावर वाढते. यामुळे भूक असताना सुद्धा नेहमी खाणे टाळावे. यामुळे पोटाची चरबी वाढू नये यासाठी ही टिप फॉलो करा. टिप नंबर 20. ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात खूप जास्त रक्तस्राव होतो अशा महिलांनी महिनाभर नियमितपणे भिजवलेले बदाम खावेत. टिप नंबर 21. आपल्या आहारातून साखरेऐवजी गुळाला स्थान द्या. गुळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला लागणाऱ्या दिवसभराच्या लोहाची कमतरता भागवली जाते. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 22. जास्त प्रमाणात घेतलेला चहा आपल्या शरीरातील कॅफीनचे प्रमाण वाढवतो. परिणामी आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही, म्हणजे निद्रानाशाची समस्या उद्भवते. टिप नंबर 23. बदामामध्ये फॉलिक ॲसिडचे प्रमाण खूप असल्यामुळे महिलांच्या प्रेग्नन्सीमध्ये याचा खूप उपयोग होतो. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 24. दिवसाला 4 पेक्षा अधिक कप चहा पिणे. त्याचबरोबरीने जास्त वेळ उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडते. आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात. टिप नंबर 25. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयर्न असते. यामुळे आवळ्याचे लोणचे, कँडी, पावडर, मुरंबा रोज 1 आवळा खाल्ल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. टिप नंबर 26. जीवनात आनंदी राहण्यासाठी आपल्या आवडीच्या कामात नेहमीपेक्षा व्यस्त राहा. आपल्या मनातील लहान मुलाला जपा. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करावे. जीवनातील लहान-सहान गोष्टीत आनंद शोधा. जीवनात किमान एक तरी छंद आपला जोपासा,
तर जीवनात आनंदी राहण्यासाठी माझ्या प्रत्येक मैत्रिणीने तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ही ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा व फॉलो देखील नक्की करा. टिप नंबर 27. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होऊ शकतो. टिप नंबर 28. ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे त्यांनी दररोजच्या जीवनात टोमॅटोचा समावेश करावा आणि टोमॅटोचा ज्यूस प्यावा. टिप नंबर 29. बदाम पोटाच्या समस्यांपासून आराम देऊन पचनशक्ती मजबूत करतात, जळजळ, ॲसिडिटीपासून मुक्त करतात आणि पोटाच्या समस्यांपासून आपले संरक्षण करतात. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दररोजच्या आहारामध्ये बदामाचा नक्कीच समावेश करा. टिप नंबर 30. चहात भरपूर क्लोराईड देखील असते, ज्यामुळे आपली हाडे कमकुवत होतात. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी प्रत्येक महिलेला व गृहिणीला उपयोगी येतील अशा महत्त्वाच्या किचन टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.